नमस्कार, मी मधुरा. आला पाऊस या आजच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्वांनाच हायसं वाटलंय. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊन लाटांचा आनंदही घेतलाय. तर गावागावात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पण आगामी काळात पाऊस कसा असणार आहे? पावसाचं सातत्य राहणार आहे का? दुष्काळी भागात समाधानकारक पाऊस पडणार का? कोणत्या भागात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे? ह्या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आला पाऊस या आमच्या खास कार्यक्रमामधून. सुरुवातीलाच राज्यातल्या पावसाच्या आगमनाचा आढावा आपण घेणार आहोत. मुंबईपासून त्याची सुरुवात करणार आहोत. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली असून पुढचे 2 दिवस मुंबईकरांना लवकर घराबाहेर पडावं लागणार आहे. कारण मुंबई आणि कोकण परिसरात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. मुंबई आणि कोकणमध्ये गेल्या 2 दिवसापासून पाऊस पडतोय. मात्र प्रतीक्षा महाराष्ट्राच्या इतर उर्वरित भागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मान्सून सक्रिय झालेला असल्याचं कुलाबा वेधशाळेचं म्हणणं आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये एकूण तापमान कसं असेल? आपल्यासमोर कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ आहेत अजय कुमारजी. सर, महाराष्ट्रामध्ये मान्सून सगळीकडे सक्रिय झालेला आहे, पण इतर भागामध्ये विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढच्या दिवसात कसा पाऊस असेल? कोणत्या भागात पाऊस जास्त पडेल? सभी जगह बारिश हुआ है और एक और 2 जगहों पर भारी वर्षा भी हुआ है, लेकिन यह आने वाले 3 दिन में ऐसा ही रहेगा और उसके बाद 2 दिन में वर्षा बढ़ेगी और इंटेंसिटी बढ़ेगी. वेरी हेवी रेनफॉल भी होगा और मराठवाड़ा मध्य महाराष्ट्र में कुछ जगहों पर बारिश होगा आने वाले 3 दिनों में और विदर्भ में बहुत जगह पर बारिश होगा आने वाले 3 दिनों में. सर, मुंबईमध्ये पाऊस कशा स्वरूपात असेल पुढच्या 2 दिवसात? मुंबई में हमने फोरकास्ट दिया है. कुछ फ्यू स्पेल्स कुछ जगहों पे बारिश होगा, लेकिन अगले 48 आवर्स में हम भारी बारिश एक्सपेक्ट नहीं करता है. महाराष्ट्र के कई इलाकों में अभी तक बारिश नहीं हुई है, वो राहत देख रहे हैं कि कब बारिश होगी. इस पर क्या कहना है कुलाबा का, आईएमडी का? बारिश अभी इस 5 दिन के बाद और 4 दिन के बाद बारिश तो बढ़ेगा. इस जगह महाराष्ट्र और गुजरात का एरिया में बारिश बढ़ने 4 दिन के बाद बारिश बढ़ने का संभावना है. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. राज्यात आज उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वदूर पाऊस झाला. मुंबई, ठाण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस झालाय. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर विदर्भात दाखल झालाय. आधी 10 जूनला मान्सूनचं आगमन होणार होतं, पण लेट मार्क लावत मान्सूननं आज हजेरी लावली आणि विदर्भात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं असलं तरीही पाऊस मात्र सर्व जिल्ह्यात सध्या पडत नाहीये. आता पेरण्यांच्या कामांना वेग येईल अशी चिन्ह आता दिसतात. तर दुसरीकडे मराठवाड्यात 3 वर्षांनंतर मृगाच्या पावसानं बहार आणली आहे. मराठवाड्यातील 43 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख हेक्टरवर गेल्या 2 दिवसांमध्ये पेरण्या झाल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर कोकणात सध्या मान्सून चांगलाच सक्रिय झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या 3 दिवसांपासून दमदार पाऊस होतोय. गेल्या 24 तासांमध्ये खेड, गुहागर, चिपळूण, दापोलीमध्ये दमदार पाऊस झाला. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरातही दमदार पाऊस झाला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्याला यंदाच्या मान्सूननं दिलासा दिलाय. ह्या विभागात गेले 5 दिवस सर्वदूर चांगला पाऊस सुरू असल्यानं बळीराजाच्या पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मृग नक्षत्रात गेल्या 4 वर्षात पहिल्यांदाच पावसाच्या सरी कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सातत्यानं दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यात सगळीकडेच शेतात अशी लगबग सुरू आहे. तब्बल 4 वर्षांनंतर मृग नक्षत्रात जूनमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावलाय. शेतात पेरणीची, मशागतीची कामं जोमानं सुरू झाली आहेत. बळीराजाचं कुटुंब पावसाच्या आगमनामुळे आनंदून गेलंय.
दुष्काळाचं दुष्ट स्वप्न विसरून आणि सगळी मरगळ झटकून सगळेच जण नव्या आनंदानं कामाला लागलेत। या वर्षी पाऊस चांगला पडला। बरं आता ही सुरुवात केली पेरणीला। बरं मग आता अंदाज काय, आता बरसत असल्यामुळं हां आता अंदाज काय होईन ते हो। महिला वर्गही या पावसानं मोहरून गेलाय। शेतात काम करत असतानाच आता शेताचा, पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झालीय, त्यामुळे त्याही आनंदात आहेत। पिण्याचं पाणी झालं आता यंदा। बरं दरवर्षी उशिरा पडत असते, यंदा लवकर पडला। लवकर पडला हा, त्यामुळे यावर्षी चांगलं येईल का सगळं? या वर्षी चांगलं पीक येईन आता। चांगली राहणार या वर्षी, पाऊस चांगला आहे। शेतामध्ये आता कोणती कोणती पिकं घेणं चालू आहे, मशागत कशा प्रकारे चालू आहे? या वर्षी सरकी चालू आहे, सोयाबीन चालू आहे। आभाळातले काळे ढग आणि पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब बळीराजासाठी कोट्यवधींच्या आनंदापेक्षा कमी नाही। त्यामुळे पावसाची कृपा अशीच राहावी आणि दुष्काळाच्या दुष्टचक्रातून मराठवाड्याची सुटका व्हावी, अशीच आर्तसाद बळीराजा घालतोय। गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या या मराठवाड्यात पहिल्यांदाच मृग नक्षत्रात पाऊस आलाय, त्यामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या। इडापिडा टळू दे आणि पुन्हा बळीराजाचं राज्य येऊ दे, अनोशी आर्त हाकच हा बळीराजा आता निसर्गाला देतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद। यंदाच्या मान्सूनविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृषी हवामान विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे। रामचंद्र सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी 24 तास मध्ये। आपण बघतो एकीकडे पावसानं आता राज्यात लेटमार्क लावला असला तरी दुसरीकडे मराठवाड्यात 4 वर्षांनंतर मृग नक्षत्रात पावसानं हजेरी लावली आहे। ही एक आनंदाची बातमी आहे। ही परिस्थिती पाहता यंदाच्या पावसाचं काय वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे ह्या निमित्तानं? प्रत्येक मान्सून आणि मान्सूनचं पावसाचं वितरण हे आपल्याला वेगवेगळं आढळतं। त्यानुसारच या वर्षाचा मान्सून थोडा वेगळा असणार आहे आणि त्याचं वेगळेपणही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी आपण हे पाहू की मान्सून थोडा उशिरा आला। एक साधारणपणे 5 दिवसाचा फरक त्याच्यामध्ये येण्यामध्ये पडलेला आहे मुंबईपर्यंत पोहोचण्यामध्ये। मात्र पुढं तो वेगाने पुढं सरकला, त्याला कारणं पण तशीच आहेत। राज्यावरचा हवेचा दाब खूप कमी झाला आणि त्यामुळे मान्सून पुढं सरकला। त्याचप्रमाणे भारतातला देखील उत्तर भारतातले हवेचा दाब कमी झाला, त्यानुसारच मान्सून मराठवाड्यातही लवकर पुढं गेला आणि त्याचप्रमाणे विदर्भातही मान्सून वेगाने पुढं सरकला। विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी यावेळेला मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती म्हणजे 7 तारखेला पाऊस खूप ठिकाणी झाला, खूप चांगला पाऊस झाला। हे त्याचं वेगळेपणच म्हणावं लागेल। त्याचं कारण असं की ज्या दिवशी पाऊस अपेक्षित आहे राज्यामध्ये त्या दिवशी पाऊस खूप चांगला झाला, त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटलं। हे या वर्षाचं निश्चितपणे एक समाधानाची बाब आहे। जरी या हंगामामध्ये पाऊस कमी होणार असला असा अंदाज असला तरी परंतु त्याचं आगमन थोडं उशिरा परंतु आल्हाददायक असंच झालेलं आहे असं माझं मत आहे। खरोखरच आल्हाददायक असं पावसाचं आगमन झालेलं आहे। मात्र यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार आहे। ह्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कुठे पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे? एकूण आपल्या मान्सूनचा जो कालावधी आहे तो जून ते सप्टेंबर असा धरला जातो। या काळामध्ये 75% ते 80% पाऊस होतो आणि यामुळंच एकूण या कालावधीच्या काळामध्ये मान्सूनचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या वरती काही ठिकाणी तर सरासरी एवढा काही ठिकाणी अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे। याबरोबरच काही ठिकाणी पाऊस कमी होणार आहे। त्याची जी आपलं जे मान्सून मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये एकूण 14 स्थानकांचा समावेश आहे। मग त्यामध्ये कोल्हापूर, त्याचबरोबर कराड, पाडेगाव, पुणे, दापोली, त्याचबरोबर निफाड, धुळे, जळगाव, राहुरी, सोलापूर, त्याचप्रमाणे विदर्भातलं जे ठिकाण आहेत ते अकोला, यवतमाळ आणि पूर्व विदर्भातलं चंद्रपूरचं ठिकाण आहे, नागपूर आहे। तर मराठवाड्यातलं परभणीचं ठिकाण, या ठिकाणचे जे अंदाज आपण काढले त्यानुसार पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये केवळ 4% सरासरीचा पाऊस कमी होणार आहे। 96% पाऊस होणारच आहे तिथं। मराठवाड्यात मात्र सरासरीच्या 90% म्हणजे तिथं 90% पाऊस होणार आहे।
गेल्या वर्षी त्यामानाने खूप पाऊस कमी झाला होता, त्यापेक्षा चांगला पाऊस मराठवाड्यात अपेक्षित आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत मराठवाड्यातही चांगला पाऊस होईल. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि इतर भागामध्ये तिथं देखील पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे, परंतु पूर्व विदर्भाची सरासरी 1190 मिलीमीटर इतकी आहे. 10% तिथं कमी पाऊस झाल्याने फारसा फरक पडत नाही. फक्त पावसाचं वितरण व्यवस्थित झालं तर विशेष अडचण येत नाही. थोडक्यात काय तर सगळीकडे चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रामचंद्र सर, तसंच राज्यामध्ये पाऊस दाखल झाला असला तरी अद्याप काही जिल्ह्यांमध्ये वरुण राजा बरसलेला नाही आणि ह्यामागची नेमकी काय कारणं आहेत, कोणती कारणं आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मान्सून पाऊस दाखल झालेला आहे, परंतु काही भागामध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही आहे. हे दरवर्षीच्या मान्सूनच्या आपल्याला याच्यामध्ये दिसतं आणि त्याला कारणं पण तशीच असतात. आता राज्यावरचा हवेचा दाब खूप कमी झालेला आहे. म्हणजे उत्तरेला राज्याच्या 998 केवळ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. मध्य महाराष्ट्रावरती केवळ 1000 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब कमी आहे आणि त्याहून थोडासा अधिक हेक्टापास्कल म्हणजे 1002 हेक्टापास्कल हा महाराष्ट्राच्या दक्षिण बाउंड्रीला आहे. त्यामुळे हे हवेचे दाब खूप चांगले हवेचे दाब आहेत. परंतु ज्या भागामध्ये आणखीन कमी यापेक्षा काही एरियाजमध्ये हवेचे दाब होतात तिथं पाऊस होतो. जिथं कदाचित काही कारणानं हवेचे दाब जास्त राहिले, आता छोट्या छोट्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याच्या क्षेत्रावर आपण विचार करत असताना तिथं हवेचे दाब जर जास्त राहिले तर तिथं पाऊस त्यावेळेला पडत नाही. ही त्याची कारणं आहेत. परंतु ती कारणं सातत्यानं हवेचे दाब बदलत असतात. 4.5 तासांनी 5 तासांनी आपल्याला हवेच्या दाबात बदल झालेले दिसतात. जेव्हा हवेच्या दाबात बदल होतील तेव्हा तिथेही पाऊस होईल चांगला आणि पावसाचा जो काही त्याचा वितरणाचा भाग आहे तो तिथेही पूर्ण होईल त्याच्या दृष्टीनं. बरोबर आहे रामचंद्र सर, मला तुमच्याकडनं मुंबई आणि कोकणातही कसा पाऊस होणार आहे ह्याबद्दलही जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर आला पाऊस मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम आला पाऊस. आला पाऊस या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा रामचंद्र सरांकडे जाणार आहोत आणि रामचंद्र सर, मुंबई आणि कोकणामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे याबद्दल सगळ्याच मुंबईकरांना उत्सुकता लागलेली आहे. काय सांगाल एकूणच या पावसाविषयी? आता मुंबई आणि कोकण या भागातला आपण दापोलीच्या आकडेवारीनुसार, हवामान विषयक आकडेवारीनुसार आपण अंदाज देतो. तिथं साधारणपणे सरासरी पाऊसमान दक्षिण कोकणामध्ये आहे 3200, 3300 किंवा 3500 मिलीमीटर पर्यंत, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जिल्ह्यांमध्ये. तर उत्तर कोकणामध्ये तेच प्रमाण साधारणपणे 2800 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर आहे. मुंबईला देखील त्या दरम्यानचं आहे. मग यामध्ये 10% पाऊस कमी होणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यामुळं काही आपल्याला प्रश्न निर्माण होतील. पावसाच्या वितरणात जेव्हा खंड पडतील त्यावेळेलाच फक्त काही आपल्याला जाणवतील. परंतु हा 10% पाऊस जरी कमी होणार असला तरी पाणी ज्या प्रकारे आपली रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपल्याला पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणामध्ये देखील चांगला पाऊस होईल आणि त्याच्यामध्ये मात्र खंड असतील आणि तिथल्या पाण्याचे प्रश्न तेवढेसे प्रकर्षाने मोठे जाणवणार नाही आहेत. प्रश्न खरं तर रामचंद्र सर सुटणार आहेत आणि खूप चांगला पाऊसही होणार आहे. खंड पडेल पण पाऊस होणार आहे. मात्र दुष्काळी भागामध्ये विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा मान्सून कसा असणार आहे याबद्दलही सांगाल? दुष्काळी भागात आणि खास करून मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये मान्सूनच्या वितरणात फरक राहणार आहे आणि त्याच्यामध्ये खंड राहणार आहेत आणि त्यामुळेच या पट्ट्यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं राहणार आहे. म्हणजे हे वर्ष असाधारण वर्ष समजून विशेष काळजी म्हणजे काय तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे पाणी साठवण्याची क्रिया वाढवावी लागणार आहेत. पाणी मुरवण्याच्या क्रिया देखील वाढवाव्या लागणार आहेत. त्या शेतीमध्ये देखील करता येणं शक्य आहे आणि इतर ठिकाणी देखील करता येणं शक्य आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पाणी जास्तीत जास्त अडवता येईल, मुरवता येईल आणि जमिनीमध्ये त्याचा साठा होईल. त्याचप्रमाणे जमिनीवरती देखील जिथं पाणी साठे आपल्याला करायचे आहेत तिथं देखील साठवून पाणी ठेवण्याच्या क्रिया व्यवस्थित केल्या तर आपल्या दृष्टीनं या दुष्काळी भागामध्ये देखील आपण याच्यावरती आपण मात करू शकू. त्याचं कारण असं की तंत्रज्ञान देखील तसं विकसित झालेलं आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यामध्ये पीक पद्धतीमध्ये बदल
म्हणजे आंतरपीक पद्धती, बाजरीमध्ये तूर आंतरपीक अशा प्रकारची पीक पद्धती वापरणं. त्यानंतर पेरणीनंतर 10व्या किंवा 11व्या सरी ओळीच्या ठिकाणी सरी पाडणं आणि तिथं पाणी मुरवणं. पेरणीनंतर सारे पाडणं आणि त्या साऱ्यांमध्ये पाणी मुरवणं. अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर कमी पाण्यावरती ही पिकं येऊ शकतील. त्याचप्रमाणे कमी पाण्यावरती येणाऱ्या पिकांच्या लागवडी करणं हे देखील आपण विचारात घ्यायला हवं. त्यात प्रामुख्यानं सोयाबीन आहे, घेवडा आहे, ही कमी पाण्यावरची येणारी तशी पिकं आहेत. त्याचबरोबर मूग आहे, मटकी आहे, उडीद आहे, चवळी आहे. आता पाऊस जिथं चांगला होतोय तिथं या पिकांच्या पेरण्या होणार आहेत. बऱ्याच वेळेला पाऊस वेळेवर न आल्यामुळं खरीपामधल्या कडधान्यांच्या पेरण्या लांबतात किंवा किंबहुना त्या क्षेत्र रिकामं राहतं. यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे. उलट ती परिस्थिती यावर्षी पाऊस होतोय त्यामुळं या पेरण्या होऊ शकणार आहेत. तेव्हा कमी कालावधीची पिकं घेणं, कमी पाण्यावरची पिकं घेणं, त्याचबरोबर सूर्यफूल आहे, आणखीन इतर काही घेवडा आहे, अशी पिकं आपण घेऊन या पद्धतीवरती मात करू शकतो आपण. बरोबर रामचंद्र सर, तुम्ही खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना देखील केलेलं आहे. मात्र विदर्भातही पावसाचं आता आगमन झालेलं आहे. विदर्भात यंदा पाऊस कसा होणार आहे याबद्दल काय सांगाल? विदर्भामध्ये देखील पावसाचं आगमन झालेलं आहे आणि तिथले देखील शेतकरी वाट बघत होते. तिथं चांगला पाऊस सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितल्यानुसार पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये, अमरावती असेल, वाशिम असेल, या जिल्ह्यांमध्ये एक 4% पाऊस कमी आहे सरासरीच्या. तिथली सरासरी 800-850 मिलीमीटरपर्यंत आहे. मग ती 4-5% फारसा फरक नाही आहे. त्यामुळे तिथं पावसात थोडाफार खंड पडेल. त्यावेळेला जर अशी विशेष काळजी घेतली गेली तर मग मला वाटतं की आपण ती मात करू शकू. मध्य विदर्भामध्ये देखील थोडा, यवतमाळ आणि इतर भागामध्ये थोडा पाऊस कमी आहे. म्हणजे तिथेही 95% सरासरी पाऊस आहे. त्यामुळे 5-1% जो फरक आहे तो आपण इतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमधनं ते सुधारणा करून त्याच्यामध्ये आपल्याला हा भाग आपल्याला साधता येणं शक्य आहे. पूर्व विदर्भामध्ये 10% सरासरीचा पाऊस तिथला कमी आहे, पण तिथं 1100 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. 10% म्हणजे 100 मिलीमीटर कमी पडल्याने तिथं त्या दिशेनं मात्र उपाययोजना जर आपण अवलंबल्या मला असं वाटतं की तिथे आपण मात करू शकू आणि चांगल्या प्रकारची पिकं शेती येऊ शकेल. बरोबर, चांगल्या प्रकारची पिकं मिळू शकतात. नक्कीच सर. रामचंद्र सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. आला पाऊस या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आला पाऊस या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्या सोबत आहेत रामचंद्र सर. रामचंद्र सर, राज्यभर पाऊस कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे? राज्यभर पाऊस येत्या 4-5 दिवसात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्याला कारण असं आहे की महाराष्ट्रावरचा हवेचा दाब उत्तरेला 998, मध्यावरती साधारणपणे 1000, तर दक्षिणेला 1002 हेक्टोपास्कल इतका कमी झालेला आहे. हा हवेचा कमी झालेला दाब मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ते वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणणार आहेत आणि त्याच्यापासून ढग निर्मिती मोठ्या प्रमाणात. थोडक्यात काय तर राज्यभर आता पाऊस लवकरच येणार आहे आणि पावसात खंड येण्याची शक्यता किती आहे आणि जर आला खंड तर त्यामागील काय कारण असू शकतात? पावसामध्ये काही भागामध्ये जून, काही भागामध्ये तसंच जुलै आणि काही भागात ऑगस्टमध्ये देखील हे खंड येणार आहेत. आणि हे खंड आपण अपेक्षित धरले पाहिजेत. जेव्हा पाऊस कमी आहे आणि एल निनोचा प्रभाव आहे त्यावेळेला हे खंड अपेक्षित धरले पाहिजेत. ज्या वेळेला एल निनोचा प्रभावही कमी होईल आणि इकडची परिस्थिती भारतातली अनुकूल होईल, महाराष्ट्रातली अनुकूल होईल, हवामान अनुकूल होईल, हवेचे दाब अनुकूल होतील, त्यानुसार. थोडक्यात रामचंद्र सर, एकूणच आपण बघितलं तर चांगला खरं तर मान्सून आलेला आहे, चांगला पाऊस सक्रिय होणार आहे, थोडासा खंड पडेल, पण एकूणच पाहिलं तर राज्यभरात चांगला पावसाचा जोर पाहायला मिळेल. धन्यवाद आपण या संदर्भात सगळी चर्चा केल्याबद्दल. आला पाऊस या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.